चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। 10 नवंबर के दिन महाराष्ट्र जनहित लोकशाही संगठन की स्थापना की गई है, जिसके राष्ट्रीय अध्यक्ष विजय मधुकर गायकवाड़ है। इन्हीं के मार्गदर्शन में ये संगठन काम करेगी और लोगों के परेशानियों का निवारण करेगी, जनता की समस्याएं दूर करने के लिए, महिलाओं की मदद करने के लिए, महिलाओं को रोजगार देकर आत्मनिर्भर बनाने के लिए और बच्चों के शिक्षा का अधिकार, बेरोजगारों के नौकरी का अधिकार, महिलाओं के सुरक्षा को लेकर ऐसे सभी प्रश्नों पर यह संगठन काम करेगी। इस कार्यक्रम में विजय गायकवाड़, राजेश गायकवाड़, नरेश गायकवाड़, एडवोकेट प्रवीण अटकाले, पीयूष वाघेला, सुनील कदम, अनिकेत गायकवाड़, हीरालाल गौतम, राजेश वानखेड़े, सनी चौहान, प्रथमेश यादव, महादेव मुजमुले आदि मान्यवर मौजूद थे। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। सर्वप्रथम तुमच्या सर्व पत्रकारांचं मी स्वागत करतो आणि महाराष्ट्र जनहित लोकशाही संघटना ही सामान्य जनतेसाठी, सामान्य जनताचे हक्क त्यांना मिळवण्यासाठी काम करणार आहे। आणि मी तुम्हाला हे सांगतो, आज जे उल्हासनगर मध्ये जे महाराष्ट्रामध्ये जो काय भ्रष्टाचार आहे, जे काय आपले गोरगरीब महिला आहेत त्यांच्यापर्यंत जी योजना पोहोचत नाही, त्याच्यावरती आपली संघटना ठामपणे काम करणार। दुसरा विषय शिक्षणाचा, जे आपले लहान लहान मुलं जे फीस जास्त असल्यामुळे प्रायव्हेट शाळेमध्ये शिकू शकत नाही आणि गव्हर्नमेंटच्या शाळेमध्ये त्यांना कुठेतरी योग्य ते शिक्षण मिळत नाही, त्याच्यामुळे आपले मुलं शिक्षणापासून वंचित राहतात। तर त्याच्यावरती आपली संघटना काम करेल आणि भरपूर काही अशा योजना आहेत ते तुम्हाला आम्ही वेळेनुसार सांगत जाऊ की भरपूर अशा लेडीज वगैरे आहेत, जे मुलं आहेत ज्यांना ट्यूशन वगैरे क्लासेस लावायचे आहे, कम्प्युटर क्लासेस, तर बाहेर भरमसाठ फीज आहे, तर ते भरू शकत नाही। तर आपल्या संघटनेच्या मार्फत आपण 50 कम्प्युटर या पुढच्या आठवड्यामध्ये देणार आहे आणि ज्यांना शिकण्याची इच्छा आहे त्यांना आपण शिकून सक्षम करण्याचं काम आपल्या संघटनेतनं करणार आहे। तर आज बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बालकांवरती म्हणजे लहान मुलींवरती आपण जर बघितलं असेल बदलापूरचं अत्याचार प्रकरण आणि महाराष्ट्रात प्रत्येक ठिकाणी महिलांवर आणि बालकांवरती गुन्हे हे वाढलेले आहेत, ते आपल्याला नाकारता येणार नाही। परंतु बदलापूरमध्ये आम्ही असं आंदोलन केलं की ज्यामुळे आरोपीला तात्काळ अटक केली आणि त्याच्यानंतर बाकीच्या त्या काही गोष्टी झाल्या। तर आमची जी संघटना आहे ही कदापिही अशा गोष्टी सहन करणार नाही। जिथे जिथे अन्याय अत्याचार होईल महाराष्ट्रात, तिथे आम्ही ठामपणे जाऊन उभे राहणार आहोत आणि जे आंदोलन करते आमच्या संघटनेचे आंदोलन करतील त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल होतील ते मी असेल, माझे ज्युनियर असलेले ॲडव्होकेट सनी चव्हाण, आम्ही फ्री ऑफ कास्ट त्यांना सोडवण्याचंही काम करू आमच्या संघटनेच्या। आणि आमचं तर पहिले प्राधान्य आहे की महिलांवरती अन्याय अत्याचार आणि बालकांवरती होणारे अत्याचार हे आम्ही सहन करणार नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो।